पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तणाव हा या शतकातला रोग आहे आणि तो कोट्यावधी रुपयांचा धंदा झालाय. आणि बघा, प्रभू येशूने म्हटलंय, मी तुम्हा शांती देतो, मी आपली शांती तुम्हास देतो. तर तुम्हाला शांती प्राप्त झाली आहे. जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर ख्रिस्ताला तुम्ही तारणारा म्हणून स्वीकारलं असेल तर शांतीदाता तुमच्यामध्ये आहे. तो तुमच्यातच आहे, तुमच्यात शांती आहे, तुमच्यात शांती आहे. काल तुम्हाला एका वादळाचं उदाहरण दिलं होतं. वादळ चालू असतं तेव्हा पृष्ठभागावरचं पाणी हे लाटांमुळे सातत्याने असं उसळत असतं खूप वरखाली. पण बघा, खोल समुद्रात मात्र पाणी अगदी शांत असतं, अगदी निश्चल असतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं तर वरवर अशीच वादळं उसळलेली दिसतात. शांतीची व्याख्या आहे स्वस्थ शांत अंतःकरण. आणि आपल्या जीवनात कितीही उलथापालथ झाली तरी आपल्याला शांती अनुभवता येते. आणि बघा, मला विश्वास आहे की काही लोकांना शांतीत राहणं हे इतरांपेक्षा अधिक सोपं जातं. काहींना ते योग्य वाटणार नाही, पण देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकृतीचं बनवलंय. आणि हे तुम्ही लक्षात घ्या की काही गोष्टी काही जणांना कठीण वाटतात. माझ्या नवऱ्याचंच उदाहरण घ्या की आपल्या सगळ्या चिंता देवावर सोपवून स्वस्थ राहणं त्याच्यासाठी सोपं आहे. आणि स्वस्थ कसं राहायचं हे मी त्याच्याकडूनच शिकले. आता बघा, आमच्या 48 वर्षाच्या विवाहात माझं सांगायचं तर मी अशी सतत खचावत असायचे दातोट खात. आणि स्वस्थ राहणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतं, पण मी ते हळूहळू शिकत गेले. आणि आता माझ्या जीवनात कधी नव्हे इतकी शांती मी अनुभवते आणि कधी नव्हे इतकं माझ्या जीवनात मी अधिक जबाबदार झालेले आहे. आणि जर मी शांतीत राहायला शिकू शकले तर तुम्हीही शिकू शकता. मी म्हटलं, मी शांतीत राहायला शिकले ना तर तुम्हीही नक्कीच शिकू शकता. आता बघा, मला विश्वास आहे की कोणत्याही वचनातून तुम्ही संदेश ऐकला तरी त्यामध्ये मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. कारण वचनात सामर्थ्य आहे आणि म्हणून लोकांची बंधनं तुटून जावीत अशी मी आशा बाळगते. आणि याचा अर्थ असा नाही की जादूची कांडी फिरवल्यासारखं सगळे तणाव निघून जातील, पण काहीतरी निश्चितपणे घडेल, काहीतरी तुटून जाईल आणि तुम्हाला प्रकटीकरण होईल की मला असं जीवन जगण्याची गरज नाहीये. नक्कीच. मत्ताई अध्याय 11 वचन 28 बघूया. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मी तुमच्या जीवाला ताजतवानं व स्वस्थ करीन. मी तुमच्या जीवाला ताजतवानं व स्वस्थ करीन. जणू काही तो म्हणतोय की मी तुम्हाला तणाव मुक्त राहायला शिकवीन आणि माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. आता ही 2 वचनं माझा मुद्दा अधिक स्पष्ट करतात. वचन 28 आपण वाचलं तर दिसून येतं प्रभू येशूकडे यायची गरज आहे, तो सगळं काही नीट करेल. माझ्याकडे या. जर तुम्ही कष्टाने ओझ्याने दबलेले असाल तर मी तुम्हास विसावा देईन. आणि बघा, आपल्याला फक्त विसाव्यात भाग घ्यायचाय. प्रभू मी आलोय, आता तू काय करायचं ते कर. पण पुढे तो म्हणतो की माझे जू स्वतःवर घे, माझ्यापासून शिक. माझ्यापासून शिक म्हणजे बघा, आता कसं आहे की स्वस्थ मोकळं आणि ताजतवानं कसं व्हायचं ते मी तुम्हाला शिकवीन. पण मी कसं जीवन जगलो ते पाहून तुम्हाला माझ्या मागे चालावं लागेल आणि माझ्यासारख्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. बघा, प्रभूने जू हा शब्द वापरलाय. माझे जू स्वतःवर घ्या. स्वतःवर जू घेण्याची मी परिचित नाहीये, आपणही नाही. त्यामुळे मी तुमच्यापुढे एक चित्र उभं करू इच्छिते ज्यामुळे तुम्हाला कळेल की एखाद्या बरोबर जू वाहणं म्हणजे नेमकं काय करणं. आणि याच जूला बैलाचे जू म्हणतात. आणि हे जू एकमेकांना जोडलेले असतात कारण ते दोघांनी मिळून वाहायचे असतात. त्यामुळे ओझं वाहणं हे सोपं जातं. आणि प्रभू येशू आपल्याला असं म्हणतोय की तुम्ही माझ्या जुवाखाली असाल, मला जोडलेले असाल, तर मी तुम्हाला वाहीन आणि ओझं वाहणं तुम्हाला सोपं जाईल. पण लक्षात घ्या, प्रभू येशूला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे आणि ती अशी आहे की तुम्ही मला जडून राहा. माझ्या जवळ राहा, मला जोडलेले राहा.
प्रत्येक स्थितीत माझ्या बरोबर राहा आणि बारकाईने निरीक्षण करा की मी काय करतोय आणि माझ्या मागे या. म्हणजे तुम्ही कधीच तणावात आपलं जीवन जगणार नाही. लक्षात आलं ना तुमच्या ख्रिस्ताला तुम्हाला नेमकं हेच सांगायचंय. एक चांगली प्रार्थना अशी आहे की हे प्रभू तुझे मार्ग शिकव. बायबल म्हणतं की इस्रायली लोकांनी देवाची कृत्ये पाहिली आणि देवाने आपले मार्ग मोशेलाही शिकवले, कारण लोकांना फक्त चमत्कार हवे होते. साधारणतः लोकांना तेवढंच हवं असतं, हे देवा अमुक दूर कर, प्रभू ही माझी स्थिती बदलून टाक म्हणजे तणाव दूर होईल. आणि बघा मोशे खोलात गेला आणि तुम्ही खोलात जाऊन असं म्हणा, प्रभू परिस्थिती कशीही असो तुम्हाला ती स्थिती हाताळायला शिकव, तुम्हाला तुझे मार्ग शिकव म्हणजे मी ते हाताळू शकेन. चला आपली आत्मिक पातळी वाढवायला हवी आपण. मी कालच म्हटलं होतं की मी माझ्या जीवनातला बराचसा काळ इतरांना बदलण्याच्या प्रयत्नात घालवला आणि मी अनेक वर्ष देवला बदलण्याच्या प्रयत्नात घालवले. तुम्हाला तुमची सगळी मुलं आवडतात, पण त्यांची व्यक्तिमत्व नेहमीच आवडतात असं होत नाही. आणि बघा आम्हालाही मुलं झाली आणि त्यांचे काही गुण मला आवडत नव्हते, ज्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा. ती गोष्ट काय होती माहिती, ती माझ्यासारखीच गोष्ट होती, स्वभाव. त्यामुळे मी सततच त्यांना बदलण्याचा प्रयत्न करायचे आणि मी देवला बदलू पाहिजे, मुलांना बदलू पाहिजे, सेवाकार्य बदलू पाहिजे, प्रयत्न 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 प्रयत्न. पण काही फरक पडला नाही, कशानेच फरक पडला नाही. पण देवाला माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट बदलायची नव्हती. आणि बघा तुम्हाला निराश करण्यासाठी मी म्हणत नाही, पण देवाला सभोवतालचं सगळं काही बदलायचं नसतं, तुम्हाला बदलायचं असतं. काय बघा देवाला तुमचं हृदय बदलायचं असतं. तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनावर नीट बिंबवा की देव माझी प्रत्येक परिस्थिती मला आवडेल अशा रीतीने बदलणार नाही, तर देवाला माझ्या जीवनात बदल घडवायचाय, मला बदलायचंय त्याला. येशूने म्हटलं माझ्या मागे या. तो असं नाही म्हणाला की अवतीभोवतीच्या 4 लोकांना घेऊन माझ्याकडे या. तो म्हणाला माझ्याकडे पहा आणि माझ्यापासून शिका, माझ्यापासून शिका. आता हा सुंदरसा संदेश पुढे नेण्यापूर्वी परमेश्वराने माझ्या मनावर आज सकाळी जे ओझं ठेवलं ते काही लोकांसाठी देवापासून आलेला हा संदेश असं मला वाटतं. आणि आज सकाळी आराधनेला मी बसले होते, देवाने हा मौल्यवान विचार माझ्या मनात आणला आणि मला वाटलं की हा विचार मी उत्तेजन देण्यासाठी घ्यावा आणि नंतर तो माझ्या शिक्षणात घेण्याचा विचार केला. काही वेळ आपण स्तोत्र 32 कडे वळूया. पहिली 5 वचनं दोष आणि दंडाविषयी. मला वाटतं की देवाची इच्छा आहे की मी तुम्हाला दोष आणि दंडाविषयी शिकवावं, कारण इथे असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वतःविषयी सतत दोषी वाटत राहतं आणि ते स्वतःला दोषी समजत राहतात. आणि ही भावना इतकी जबरदस्त असते की काही लोकांना स्वतःविषयी वाईट वाटल्याशिवाय बरं वाटतच नाही त्यांना. मी सुद्धा अशी होते. मी स्वतःला दोष देत वाढले, कारण माझे वडील नेहमी माझं शोषण करायचे, त्यामुळे माझ्या मनात नेहमी दोषभावना होती. माझी पापं मी कबूल केल्यानंतरही मला दोषी वाटत राहायचं. आणि यात बघा यात तणावासारखं काही नव्हतं. आता नीट ऐका, माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय अशी भावना बाळगून फिरण्यासारखं तणावयुक्त दुसरं काही असूच शकत नाही, नक्कीच नाही. देव तुमच्यावर रागावलाय आणि तो तुमच्यावर प्रसन्न नाही, अशा प्रकारची व्यर्थपणाची भावना माझ्यात होती. आणि याची आज देवाने मला जाणीव दिली, म्हणून तणाव कसा हे शिकवते मी तुम्हाला. आणि हा पहिला मुद्दा की जर तुम्हाला नीट कळला नाही तर सगळं मुसळ केरात जाईल. म्हणून तुम्ही हे समजून घ्या, कारण तुमच्या दोषभावना तशीच कायम राहील मग. आणि मग तुम्हाला स्वतःविषयी इतकं वाईट वाटेल की तुम्ही काही चांगलं करू शकणार नाही. मला आठवतंय देवाने एकदा मला प्रेशर कुकरचं उदाहरण दिलं होतं. मी लहान होते तेव्हा लोक ते किती वापरत असतील ते मला माहीत नाही, पण माझी आई मात्र कुकर वापरायची. आणि मी तुम्हाला सांगते ते असं उग्र असं भांडं होतं.
ती त्याच्यात काहीतरी ठेवायची आणि वरून झाकण लावायची, ते सील करायची, मग ते उघडत नसायचं, मग ती वर लहानशी शिट्टी लावायची आणि त्यातून वाफ येऊन मध्ये मध्ये कुकरच्या शिट्ट्या व्हायच्या. आतलं अन्न शिजत असताना कुकर असा हलत असायचा आणि मला आठवतं की माझी आई मला सारखं ओरडत राहायची, हात लावू नकोस, हात लावू नकोस, हात लावू नकोस. माझी अवस्थाही त्या प्रेशर कुकर सारखीच होती. माझ्या मनात बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या असायच्या सतत. आणि मी किती आध्यात्मिक दिसत असले किंवा किती वेळा चर्चला जात असले तरी या गोष्टी अशा खतखतत असायच्या माझ्या मनात. काय चुकलं, मी सगळं काही का नीट करत नाही, काय करते मी कशाविषयी बोलते कळतं ना. तुम्ही फार निरागस चेहरे करून बसलाय. आणि मग माझा भडका व्हायचा. लोकांकडून घरी येईपर्यंत मी फार निरागस असायचे आणि एकदा घरी आले की मग मी कशाविषयी बोलते ते लक्षात आलं ना. कोणत्याही क्षुल्लकशा गोष्टीवरून माझा इतका भडका उडायचा कारण मी नेहमी तणावाखालीच असायचे. मला वाटायचं माझ्या परिस्थितीमुळे हे होतंय, पण खरं तर माझ्या मनात जे काही चाललेलं असायचं त्यामुळे हे व्हायचं. आणि मग जर कोणी कशावरूनही मला छेडलं किंवा मी माझ्या परिस्थितीमुळे वैतागले तर माझा असा अगदी भडका उडायचा आणि माझी अवस्था त्या प्रेशर कुकर सारखी होती. आणि म्हणून मी सांगते की आपण पुढील गोष्टी शिकण्यापूर्वी या जुन्या गोष्टी आज इथेच सोडून द्यायला हव्यात आणि त्याच चुका वारंवार तुम्ही करत राहू नका. मी तुम्हाला सांगते, आपण सगळेच अपरिपूर्ण मनुष्य प्राणी आहोत, त्यात मीही आलेच आहे. आणि म्हणूनच तर प्रभू येशू या जगात आला. आणि आपल्यापैकी कोणीही व्यक्ती अशी नाही जी सगळं काही योग्य प्रकारे करू शकेल. एक दिवसही नाही. या सभेला येईपर्यंत आपण सगळे पाप करत होतो. इथे येताना आपण पापात होतो. म्हणजे तुम्हाला सांगू, बायबल शब्दाने, कृतीने आणि विचाराने घडणाऱ्या पापांविषयी बोलत असतं. बघा, मी म्हणू शकत नाही आज माझे विचार सांगले, पण प्रभू कृपेने मी त्यांना दूर सारू शकते. बघूया स्तोत्रसंहिता 32. आता हे कुणासाठी तरी आहे, कुणासाठी तरी अनेक लोकांसाठी जे टीव्हीवरून पाहतायत. आपण हे वाचूया. स्तोत्रसंहिता 32 वचन 1. ज्यांच्या अपराधांची क्षमा झालीये, ज्याच्या अपराधाची क्षमा झालीये, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, तो पुरुष धन्य, तो पुरुष धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनामध्ये कपट नाही, तो मनुष्य धन्य. जेव्हा मी गप्प राहिलो तेव्हा सतत कण्ह्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता, तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. थांबा आणि विचार करा. तुम्ही तयार आहात का? वचन 5. मी माझे पाप तुझ्याकडे कबूल केले आणि मी आपली अनिती लपवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन, म्हणजे प्रत्येक पापाची कबुली देईन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. थांबा आणि जरा यावर विचार करा आता. तू माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. फक्त पापांची नव्हे, पापदोषाची. मला तुम्हाला एक विचारायचंय, देवाने तुमचं पाप दूर केलंय तर मग पापदोषाची भावना का बाळगता? तुम्हाला दोषी भावनेत राहायची गरज नाहीये. मला वाटतं की स्वतःचा तिटकारा करणं फक्त पोकळ धार्मिकता आहे. मी तर मुळीच चांगलं नाही. बघा, तुम्हाला तारणाची वस्त्र घालण्याची गरज आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही मस्तक आहात, तुम्ही शेपूट नव्हे. देव तुमच्यावर प्रीती करतो आणि देवाने तुम्हाला स्वतः अभिषेक केला आहे. आमेन. जगातील इतर कुणालाही हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळालीये म्हणून तुम्ही स्वतःविषयीचा तुमचा दृष्टिकोन योग्य ठेवायला सुरुवात केली नाही तर तुमच्या जीवनातला तणाव दूर होणार नाही. आणि बघा, जर तुम्ही स्वतःचाच तिटकारा करत असाल तर स्वतःबरोबर तुम्ही समेट केलात तर बरं होईल. कारण जिथे तुम्ही जाल तिथे तुमचं मन जातच, नाहीतर सगळ्या गोष्टी या कठीण होत जातात. खरंच कठीण. आमेन. कुणाला याची गरज आहे का सांगा? कुणाला तरी नक्कीच गरज असेल.
बघा, जेव्हा येशूने म्हटले माझ्याकडे या, माझ्यापासून शिका, तेव्हा त्याला जी पहिली गोष्ट शिकवायची होती ती ही की त्याच्या पापक्षमेचा लोकांनी स्वीकार करावा आणि दंडाज्ञेखाली जगू नये. बघा, तणाव हाताळण्यासाठी प्रभूंनी 4 गोष्टी केल्या. तुम्ही म्हणाल येशूला तणाव होता? बघा, तो त्याविषयी बोललाय. तो जिथे कुठे जायचा लोक त्याला मारून टाकायला पाहिजे. आणि त्या यादीकडे मी तुम्हाला पुन्हा नेणार नाही. तर बघा, यहुदाने त्याला चांदीच्या 30 रुपयांना विकलं. पेत्राने त्याला नाकारलं. वाईट दिवस माहिती आहेत ना आपल्याला, तो माहीत नाही. प्रभू येशू प्रत्येक गोष्टीसाठी देवावर टेकून होता. 1 पेत्र अध्याय 2:23. आता तुमच्यातील काही जण काही गोष्टींमुळे फारच त्रस्त झाले असतील, परंतु फक्त देवच तुमचा प्रश्न सोडवू शकतो हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तुमची समस्या देवाच्या हाती सोपवा आणि तुमचा भूतकाळ, भविष्यकाळ, तुमची मुलं आणि तुम्हाला निराश करणारं सगळं काही प्रभूला सोपवा. 1 पेत्र अध्याय 2:23 मला आवडतं ते. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. हे वचन मला आवडतं. आमच्या ऑफिसच्या भिंतीवर मी ते लावलंय. सगळं काही प्रभूच्या हाती सोपवायला हवं. लहान गोष्टी, मोठ्या गोष्टी, माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट, जे काही मिळालं ते प्रभूपासून आहे. काही मिळालं नाही तर ती प्रभूची इच्छा आहे. कोणी माझ्याशी वाईट वागलं, मी त्यांचा तिरस्कार करत बसत नाही. देव त्या गोष्टीची काळजी घेईल याची मला खात्री आहे. देवावर तुम्ही भरोसा ठेवायला शिकायला हवं, कारण भरोसा हा सगळ्या रागावरचं उत्तर आहे. येशूने केलेली दुसरी गोष्ट होती प्रार्थना. तो नेहमी जमावापासून वेगळं व्हायचा आणि तो प्रार्थना करायचा. आणि त्यासाठी तो पहाटे उठायचा. कित्येकदा तो रात्रभर प्रार्थना करायचा. आणि या वचनांकडे वळण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये, पण जेव्हा तो गेत्सेमेनीत त्याच्या जीवनातल्या अत्यंत खडतर समस्यांसाठी तयारी करत होता, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना त्याच्याबरोबर प्रार्थना करत जागं राहायला सांगितलं आणि ते झोपून गेले. त्याने पेत्राला आणि जब्दीच्या 2 मुलांना आपणाबरोबर घेतले आणि तो व्याकुळ आणि अस्वस्थ झाला. त्याला असं वाटू लागलं की आपल्याला जसं वाटतं तसं करायचं नसतं. आणि तो काय म्हणाला ते महत्वाचं आहे. तो म्हणाला की माझा जीव अति कष्टी आणि खेदित झालाय. मला मरणप्राय वेदना होत आहेत आणि म्हणून तुम्ही बघा इथे थांबा आणि जागृत असा. मग त्याने दूर जाऊन प्रार्थना केली आणि तो परत आला. तेव्हा त्याने पाहिलं की ते झोपी गेलेत. पण जेव्हा तो त्याच्यापासून दूर गेला होता, त्याला सामर्थ्य देणारी एक गोष्ट घडली आणि एक देवदूत त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला आत्म्यात बलवान केलं. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला बलवान करत असतो. ऐकलत का? देव आपल्याला सामर्थ्य देत असतो. आपल्यातल्या त्रास देणाऱ्या गोष्टी प्रार्थनेमुळे नेहमीच दूर होतात असं होत नाही. बऱ्याचदा देव आपल्याला शक्ती देतो आणि चांगल्या वृत्तीने त्यातून बाहेर पडायला तो आपल्याला मदत करत असतो. या गोष्टी माझ्या जीवनात लागू करायला बराच काळ गेला, कारण माझी काही सोसण्याची इच्छा नव्हती. देवाने मार्ग काढावा असं मला वाटायचं. आमेन. आणि तणावाचा लोट सोसण्यासाठी प्रभू येशूने जी तिसरी गोष्ट केली ती होती योग्य वेळी शांत राहणं. योहान अध्याय 14:30. येशूने म्हटले, यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काहीच सत्ता नाही. त्याच्यामधील कुठलीच गोष्ट माझ्यामध्ये नाही आणि त्याचा कोणताच अधिकार माझ्यावर नाही. आता या वचनावर मी पुष्कळदा शिकवलं तरी मला ते आश्चर्यकारक वाटतं. यशया 53 मध्ये बायबल म्हणतं, वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, अगदी गप्प. कितीदा तरी आपण हे वचन वाचतो. बायबल असं का म्हणतं याची जराही आपल्याला कल्पना येत नाही. जेव्हा बघा तुम्ही दबावाखाली असताना तेव्हा तुमचं तोंड बंद ठेवणं कठीण असतं. पण आपण हे शिकायला हवं. आपण हे शिकायलाच हवं. येशूने म्हटलं, माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. तर आपण पाहतोय की कशा प्रकारे येशूने आपल्या जीवनातले तणाव हाताळले आणि बायबल म्हणतं की त्याने आपले मुख उघडले नाही.
तो आपल्या शिष्यांना निग्रहाने म्हणाला की मी आता तुमच्याशी जास्त बोलणार नाही. तो कदाचित म्हणाला असेल, माझ्यासाठी हा अतिशय कठीण समय आहे, मी सैतानाच्या हाती लागणार नाही आणि मी आपलं तोंड उघडणार नाही, कारण माझ्यावर शिरजोरी करण्याची कुठलीही संधी मला त्याला मुळीच द्यायची नाही. त्या दिवशी येशूने आपलं मुख उघडलं नाही याचा आनंद वाटला ना तुम्हाला? ही घटना मला खरंच खूप रोचक वाटते. आणि मग मत्ताई अध्याय 27 मध्ये वचन 12 ते 14 आपण पाहतो. असं म्हटलंय, मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात हे तुला ऐकू येत नाही काय? पण त्याने उत्तर दिले नाही. बघा, तुम्ही चांगली व्यक्ती आहात हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न न करणं हे खरंच कठीण असतं. स्वतःचा बचाव न करणं कठीण आहे माझ्यासाठी. तुम्ही मला समजू शकत नाही, अजिबातच नाही. तुमचा माझ्याविषयी गैरसमज झालाय. मी तुम्हाला पटवून देऊ इच्छिते की मी चांगली व्यक्ती आहे. आणि येशूने उत्तर दिलं नाही. पिलात आणि हेरोद यांच्यासमोर त्याने उत्तर दिलं नाही. ते दोष देत असता तो गप्प होता. मी असं म्हणत नाही तुम्ही स्वतःसाठी कधीच बोलू नये, पण बघा, बऱ्याचदा त्यामुळे गोष्टी अधिक चिघळतात. तर येशू वधस्तंभावर होता. चकित करणारी गोष्ट ही की प्रभू येशू वधस्तंभावर 6 तास होता जवळपास. या वेळेदरम्यान तो जे शब्द बोलला ते ग्रीक भाषेत एकूण 41 शब्द आहेत आणि इंग्रजी भाषेत ते एकूण 51 शब्द होतात. इतके शब्द बोलायला साधारणपणे 1 मिनिट लागतो. म्हणजे वधस्तंभावर तो जवळपास 5 तास 59 मिनिटं गप्प होता. तो पूर्णपणे शांत राहिला. आमेन. आणि चौथी गोष्ट जी प्रभू येशूने केली, जी तणावमुक्तीचं शिखर होती, ती म्हणजे त्याने पटकन क्षमा केली. ठीक आहे, मी तुम्हाला एक सूचना करू इच्छिते. जर तुम्हाला तणावयुक्त जीवन जगायचंय तर मग स्वतःला सहजपणे दुःखी करून घ्या आणि स्वतःला कुरवाळत असं म्हणत राहा की माझा काही उपाय नाही, मी फार भावूक आहे, मी फार 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 भावूक व्यक्ती आणि माझ्या भावना लगेच दुखावल्या जातात. हे सगळं थांबवा तुम्ही. जर एखाद्याची इच्छाच असेल तर त्याला आपल्या भावना दुखावू द्या. येशूने म्हटलं की हे बापा यांची क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. वधस्तंभावर जर अशा गोष्टींसाठी येशू क्षमा करू शकत होता तर आपणही दैनंदिन जीवनात क्षमा करूच शकतो. नक्कीच. एक गोष्ट सांगू, तुमच्या अपेक्षा काय आहेत ते मला ठाऊक नाही. मी जेव्हा म्हटलं मी तुम्हाला तणावातून मुक्त कसं व्हायचं ते शिकवणार, तेव्हा मला हेच सांगायचं होतं की तुम्ही तणावमुक्त होऊ शकता त्या प्रत्येक गोष्टीतून जी तणाव निर्माण करते. पण जर तुम्ही दोषातच राहिलात, लोकांवर चिडलेले राहिलात आणि तुम्ही लोक काय म्हणतायत याच चिंतेत राहिलात, तुम्ही आपलं तोंड चालूच ठेवलं, तर तुम्ही नेहमीच तणावात राहाल. कारण खरा तणाव आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमुळे येत नाही, तर आपल्या आत काय चाललंय त्यामुळे येतो. आमेन. बघा, तुम्ही सध्या आहात त्यापेक्षा अधिक सुखी होऊ शकता. प्रेषितांची कृत्ये अध्याय 24 वचन 16. चला त्या वचनाकडे वळू. हे एक शक्तिशाली वचन आहे. प्रेषित पौलाने ते लिहिलं. तो म्हणाला, म्हणून मी देवासंबंधाने व माणसासंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा यत्न करत असतो. म्हणजे मी माझ्या देह कर्मांना तसेच शारीरिक इच्छांना जीवे मारतो आणि निर्दोष व न डगमगणारा विवेकभाव राखण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. मला हे आवडतं. पौल म्हणतो, मी यासाठी प्रयत्न करतो. ही गोष्ट काही सहजासहजी प्राप्त होणारी नाही. या गोष्टीसाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. रोज नेटाने झटावं लागतं. माझ्या देहस्वभावाला नाही म्हणावं लागतं. रोज मला स्वतःला शिस्त लावावी लागते. आम्हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक हेतू असायला हवा आणि तो हेतू साध्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक व्हायला हवं. आणि मग बघा, सैतान गर्तेच्या खाईत जातो. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तणाव आपल्या मार्गात येईल तेव्हा आपण म्हणायला हवं की नाही 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 नाही, पूर्वी तणावात राहिलो, आता नाही राहणार.
मला सांगा, ही आनंदाची गोष्ट नाही का की तुम्ही तुमच्या जीवनातला तणाव कमी करू शकता आणि त्यासाठी देवाच्या साह्यासाठी तुम्ही अवलंबून राहू शकता. 1 पेत्र अध्याय 5:7 म्हणतं की तुम्ही आपली चिंता प्रभूवर सोपवा, कारण तो तुमची काळजी घेतो. आणि ही नक्कीच एक चांगली बातमी आहे. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.